एका साई भक्ताने अंदाजे 15 लाख रुपये किमतीचा 76 ग्रॅम 270 मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला हिरेजडित मोरपिसाचा आकाराचा ब्रोच साईचरणी अर्पण केला। साई संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी या देणगीदार साई भक्ताचा सत्कार केला। सदर साई भक्ताच्या विनंतीनुसार त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही। घर का नहीं जी जी ये नहीं घर में बनाया है कंपनी। बहुत अच्छी तरह से इन्हें बहुत ओम साईराम। बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांच्यावर जे अतिशय मनापासून प्रेम करतात आणि समर्पित भावनेने जे ते बाबांची सेवा करत असतात। बाबांना जे ते आपल्या गुरुच्या स्थानी मानतात, म्हणून गुरुदक्षिणा म्हणून जे आहे ते मोठ्या प्रमाणावर दान जे आहे ते बाबांचे भक्त बाबांना अर्पण करत असतात। आज दिल्लीच्या एका भक्ताने जे आहे एक ब्राऊज जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे। सर्वसाधारणपणे 80 ग्रॅम त्याचं वजन आहे आणि तो हिरेजडित आहे आणि अत्यंत आकर्षक आणि सुंदर असा ब्राऊज त्यांनी तो बनवलेला आहे। ज्यावेळेस आरती होती त्यावेळेस तो ब्राऊज जो आहे तो बाबांना आरतीच्या वेळेस जो आपण दुपट्टा हे करतो त्या दुपट्ट्यावर हा ब्राऊज जो आहे तो बाबांच्या आरतीच्या वेळेस तो बाबांना घातला जाईल। अत्यंत चांगला आणि सुंदर ब्राऊज जो आहे तो त्या भक्ताने दिलेला आहे। 2 दिवसापूर्वी 1 कोटीचा मुकुट आल्याचं देखील बोललं जाते सर, काय सांगतो? ते भक्त जे भक्तांची भावना असते आणि भावनाच्या याच्यामधून जे आहे भावना असते, इच्छा असते। कालचा जो भक्त जो आहे तो त्याची 15 वर्षापासूनची इच्छा होती, ती इच्छा बाबांनी पूर्ण केली म्हणून त्या भक्तांनी जो आहे तो मुकुट जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे। असं भक्तांची इच्छा असते, त्यानुसार ते दान करत असतात। प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी परिसर।